श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात सोलापुरातील रेनगरमधील 30,000 घरकुलांपैकी 15,000 असंघटित कामगारांना पहिल्या टप्प्यात घर वितरण करण्यात येणार आहे, अशी जोरदार चर्चा होती. पण आता मोदी सोलापूरचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्यातील 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अनेक विकास कामाबरोबरच समुद्री शिवडी समुद्री मार्गाचं अनावरण करण्यात येणार आहे. याच वेळेला सोलापुरातील रेनगरमधील घरकुलाचं वितरण कार्यक्रम मोठ्या जोमाने रेनगर असंघटित कामगार संघटनेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केली होती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे बैठका झाल्या. इकडे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून सोलापुरातील सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेला सोलापुरात येण्याचं आमंत्रण दिलं. या आमंत्रणानंतर शहरातील भाजपा कार्यकर्ते व नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शहरात सध्या खासदारकीच्या तिकिटाबाबत संभ्रम असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आल्यास यावर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. तर दुसरीकडे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केलेल्या रेनगरमधील घरकुल वितरणाबाबत पंतप्रधान कार्यालयाने प्रथम सकारात्मकता दाखवली होती. आता अचानकपणे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्यानं अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून रेनगरमधील सर्व सोयी सुविधा पूर्ण झाल्याशिवाय असंघटित कामगारांना घरं देऊ नये असे संकेत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या दौऱ्यात सोलापुरात येतील अशी चर्चा सध्या सुरू आहे.